राज्यभरातील शाळा आज बंद राहणार आहेत। शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी शाळा बंद आंदोलन पुकारलंय। जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा निघतोय। विविध मागण्यांसाठी या संघटना आक्रमक झाल्या आहेत। शिक्षक संघटना आक्रमक झालेली आहे। तर या संघटनांच्या मुख्य मागण्या काय आहेत पाहूयात। 2014 चे संच मान्यता धोरण रद्द करणे, 2023 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करू नये, टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करणे, ऑनलाईन कामांचा ताण कमी करणे। तर या टीईटी सक्ती विरोधात शिक्षक रस्त्यावर उतरणार आहे। राज्यभरात शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। अमरावतीत 12 संघटनांचे हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटना निदर्शनं करतील। शिक्षक संघटनांचं हे निदर्शन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटना निदर्शनं करणार आहेत। टीईटी सक्ती विरोधात हे आंदोलन। पंधरा मार्च 2024 चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे तो त्वरित रद्द करावा, कारण या शासन निर्णयामुळे मराठी शाळा बंद होणार आहे। शाळेमध्ये शिक्षकाची पदरिक्त आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदरिक्त आहे, ही त्वरित भरण्यात। तर कोल्हापुरात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यातही शिक्षक आक्रमक झालेले आहे। विविध जिल्ह्यांतून ही दृश्य समोर येते। पुण्यातली सध्याची ही दृश्य आहे। पुण्यात शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहे। टीईटी सक्तीच्या विरोधात शिक्षक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यासोबतच इतरही मागण्यांच्या विरोधात शिक्षक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। काम बंद आंदोलन आज शिक्षकांकडून केलेले आहे आणि शाळा बंद करत हे शिक्षक सध्या रस्त्यावर उतरलेले आहे। अमरावतीत 12 संघटनांचे हजारो शिक्षक काम बंद आंदोलन करणार आहे, शाळा बंद आंदोलन करणार आहे। विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचं हे आंदोलन सुरू होत आहे। पुण्यातील ही दृश्य आहे। पुण्यात शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहे। शिक्षक शिक्षकेतर संघटना या रस्त्यावर उतरलेल्या आहेत। पुण्यात शिक्षकांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे। आज शिक्षकांनी शाळा बंद ठेवत आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि या आंदोलनात अनेक शिक्षक संघटना या सहभागी झाल्याचं दिसतंय। टीईटी सक्ती, शिक्षकांवरील अतिरिक्त ताण अशा अनेक प्रश्नांवरून शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे आज शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहे। तर भविष्य घडवणारे हे शिक्षक आज आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि राज्यभरातील शाळा बंद ठेवून आज शिक्षकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। आंदोलनाची हाक दिलेली आहे। अनेक शिक्षक शिक्षकेतर संघटना यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुण्यात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, पुण्यात शिक्षकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। किती मोठ्या प्रमाणात शिक्षक ह्या आंदोलनात सहभागी झाले? तर हजारो शिक्षक जे आहेत ते संपूर्ण जिल्हाभरातले या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि पुण्यातील जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा संपूर्ण मोर्चाला आता सुरुवात देखील झालेली आहे। खरं तर टीईटीच्या परीक्षेसंदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याच्यावरती पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी, तसेच जुने पेन्शनचा मुद्दा जो आहे तो मागील कित्येक वर्षांपासून जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून लावून धरला जातोय। तर जुनी पेन्शन देखील जी आहे ती लागू करण्यात यावी अशा प्रकारच्या मागणी जी आहे ती या सगळ्यांनी केलेली पाहायला मिळते। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू करावी या सगळ्यासाठी जे आहे ते सगळं आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळतंय। खरं तर
राज्यातील अनेक शाळा ज्या आहेत त्या आज बंद पाहायला मिळत आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेचे जवळपास सर्व शिक्षक राज्यभरातील अशा प्रकारचे आंदोलन आपापल्या जिल्ह्यामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. तर जिल्ह्यामध्ये हजारो शिक्षक जे आहेत ते सध्याच्या घडीला रस्त्यावरती उतरले. त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापासूनचा हा संपूर्ण जिल्हा परिषदेपासूनचा हा संपूर्ण मोर्चाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या शिक्षकांकडून केली जाते. कारण का मागील अनेक दिवसांपासून सरकारसोबत पत्रव्यवहार असेल किंवा अनेक बाबी ज्या आहेत ते सरकारला सांगून देखील सरकारला जाग येत नाहीये अशा प्रकारचा आरोप या सगळ्यांकडून केला जातोय. त्यामुळे हे सगळे शिक्षक जे आहेत ते सध्याच्या घडीला रस्त्यावरती उतरलेत. रस्त्यावरती उतरून या सगळ्या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्र जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय. हजारो शिक्षक जे आहेत ते जिल्हाभरातील शाळा बंद ठेवून या ठिकाणी पोहोचलेलं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. जी, या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक आपला रोष व्यक्त करतायत. रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.